नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। जे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले ते बघा, पोलीस भरतीला जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा जसे प्रश्न विचारले जातात त्या आधारावर सर्व तयार केलेले आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी या व्हिडिओवरील आपण रिव्हिजन ठेवलेले ते देखील बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून किती अभ्यास झालेला आहे ते कळून जाईल। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मागील वर्षीच्या कोणत्याही प्रश्नपत्रिका घेऊन बघा मित्रांनो, राष्ट्रीय उद्यान अभयारण्यांवर बरेच प्रश्न विचारलेले असतील। ठीक आहे, तर कुनो हे मोस्ट रिपीटेड राष्ट्रीय उद्यान आहे, हे कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेले हे राष्ट्रीय उद्यान आहे। ठीक आहे, याच्यासोबत आणखी एक राष्ट्रीय उद्यान विचारले जाते बघा, त्याचं नाव आहे कान्हा। ठीक आहे, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं जातं, तर बघा हे देखील मध्य प्रदेश या राज्यामध्येच आहे। ठीक आहे, या ठिकाणी कुनो विचारलंय ते देखील मध्य प्रदेशमध्येच आहे। ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शनला आहे बघा केरळ, केरळमधले अनामुडी शोला, कुमारकोम, पेरियार, सर्वात महत्त्वाचं पेरियार आणि सायलेंट व्हॅली लक्षात ठेवायचं। ठीक आहे, हे दोन विचारलेले आहेत बऱ्याच वेळेला, पेरियार आणि सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? केरळ या राज्यामध्ये आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, आंध्र प्रदेश श्री व्यंकटेश्वर मृगवनी महावीर हरिणा वनस्थली। ठीक आहे, हे राष्ट्रीय उद्यान विचारले जातात। ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामधील जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सर्वांना माहीत असले पाहिजेत, तर बघा कमेंट करायचे। ठीक आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कमेंट करून सांगायचं आहे। आपलं मूळ उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत? संगमनेर व नेवासा मित्रांनो ही गावे आहेत बघा, प्रवरा नदीकाठी। ठीक आहे, प्रवरा, पर्याय क्रमांक सी, प्रवरा हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे विचारलं तर गोदावरी। ठीक आहे, प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे। याच नदीकाठी संगमनेर व नेवासा ही ठिकाणे वसलेली आहे। ठीक आहे, परीक्षेत या दोन नद्यांवर प्रश्न विचारला जातो कसा, तर पुणे हे शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर वसलेले आहे? तर बघा मुळा आणि मुठा या नदी तीरावर पुणे हे शहर वसलेले आहे। ठीक आहे, हा देखील प्रश्न पोलीस भरतीत विचारलेला आहे। आपलं मूळ उत्तर काय? संगमनेर व नेवासा ही गावे प्रवरा नदीकाठी वसलेली आहेत। मित्रांनो, मी वारंवार उत्तर रिपीट करतो जेणेकरून ऐकून तुमचं ते आपोआप तोंडपाठ होऊन जाईल। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे का, अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद। ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर हे योग्य उत्तर असणार आहे। या जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध स्थळे आहेत। ठीक आहे, 1983 मध्ये मित्रांनो अजिंठा लेण्या युनेस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। कधी? 1983 मध्ये, लक्षात ठेवायचं आहे। जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते। 1983 मध्ये अजिंठा लेण्यांना युनेस्को वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर विचार करता बघा, 52 दरवाजांचे शहर याला म्हटलं जातं। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित आहे? कोणता शास्त्रज्ञ आहे मित्रांनो? अल्बर्ट आइन्स्टाईन। ठीक आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन हा जो शास्त्रज्ञ आहे तो सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित आहे, किंवा सापेक्षवाद सिद्धांत कोणी मांडला विचारलं तर अल्बर्ट आइन्स्टाईन योग्य उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी पर्याय बघा, एडिसन, थॉमस एडिसन असं नाव आहे। याने विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे। प्रश्न विचारला जातो, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे। त्यानंतर प्रश्न विचारला जातो, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर आयझॅक न्यूटन, पूर्ण नाव काय? आयझॅक न्यूटन याने गुरुत्वाकर्षणाचा या ठिकाणी शोध लावलेला आहे। त्यानंतर राईट बंधू, म्हणजे मित्रांनो हे दोन भाऊ आहेत ज्यांचं आडनाव राईट आहे। ठीक आहे, राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला होता। जर कोणाला माहीत असेल कोणत्या वर्षी तर कमेंट करायचं आहे। ठीक आहे, विमानाचा शोध राईट बंधूंनी कोणत्या वर्षी लावला? आपलं मूळ उत्तर काय? सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित असणारा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10% आरक्षणाची तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आली? कोणत्या मित्रांनो? तर बघा ही जी तरतूद आहे ती 103व्या घटना 103 जी काही घटना दुरुस्ती आहे तिच्यानुसार हे करण्यात आलेलं आहे। काय? तर 10% आरक्षणाची तरतूद। ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10% आरक्षणाची तरतूद 103व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे।
103, ठीक, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 101 या ठिकाणी महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीनुसार भारतामध्ये GST लागू झालेला आहे, ठीक आहे. GST 2017मध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 101व्या घटना दुरुस्तीनुसार GST भारतात लागू झालेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी 102 नंबरची जी काही घटना दुरुस्ती आहे ती बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला NCBC याला म्हटलं जातं, ठीक आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला काय म्हणतात? NCBC. तर याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे, ठीक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 102 नंबरच्या, ठीक आहे. तर मित्रांनो 104 नंबरची घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहेत कमेंट करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो? मित्रांनो हा अधिकार असतो बघा लोकसभा अध्यक्ष, ठीक आहे. पर्याय क्रमांक C, लोकसभा अध्यक्ष यांना हा अधिकार दिलेला आहे. कोणता? एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा, ठीक आहे. मित्रांनो सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत आपल्या? तर ओम बिर्ला, ठीक आहे. मित्रांनो विधेयकाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभा अध्यक्ष यांना आहे, ठीक आहे. विधेयकाबद्दल जो काही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो लोकसभा अध्यक्ष यांना आहे. सध्या अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते रशिया या देशाचे चलन आहे? रशिया या देशाचे चलन आहे बघा रुबल, ठीक आहे. पर्याय क्रमांक A, रुबल हे रशिया या देशाचे चलन आहे, रुबल, ठीक आहे. या ठिकाणी बघा डॉलर आहे, तर मित्रांनो युरोपियन डॉलर, अमेरिकन डॉलर अशा प्रकारचे डॉलर आहे जे बऱ्याच देशांचे चलन आहे, ठीक आहे. तर ते सेपरेटली तुम्ही करून ठेवायचे. या ठिकाणी दिनार आहे बघा, दिनार, तर हे कोणत्या देशाचं आहे? अल्जेरिया, तुनिसिया, लिबिया, सर्बिया, जॉर्डन, इराक, कुवेत, बहरीन, युआन, चीन. सॉरी, या ठिकाणी युआन हे चीनचं आहे आणि हे दिनार आपण पाहिले कोणतं? अल्जेरिया, तुनिसिया, लिबिया, सर्बिया, जॉर्डन, इराक, कुवेत, बहरीन, ठीक आहे. या देशांमध्ये दिनार हे चलन वापरण्यात येते. युआन किंवा युआन हे जे चलन आहे ते चीन या देशाचे चलन आहे, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? रुबल रशियाचं चलन आहे. मित्रांनो अलीकडेच बघा एक मोठी घटना घडलेली आहे. इराण या देशाचे राष्ट्रपती हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये मारले गेलेले आहेत, तर त्यांचं नाव कमेंट करायचं आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल ही घटना, तर बघा माहीत करून घ्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणाचा अपघात झालेला आहे हेलिकॉप्टर आणि मृत्यू झालेला आहे? तर बघा इराणचे राष्ट्राध्यक्ष, ठीक आहे. त्यांचं नाव मला कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? मित्रांनो कोण आहेत? तर या ठिकाणी नेहरू, ठीक आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन नाही आहे. मित्रांनो नेहरू आहेत बघा 1964मध्ये, या ठिकाणी ऑप्शन नाही आहे. नेहरू हे पहिले पंतप्रधान आहेत भारताचे जे पदावर असताना मृत्यू पावलेले आहेत 1964मध्ये, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे नेहरू या ठिकाणी ऑप्शन चुकीचे आहेत. यामध्ये उत्तर हा जो ऑप्शन आहे तो नाही आहे, ठीक आहे. नेहरू लक्षात ठेवायचे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान, ठीक आहे. झाकीर हुसेन बघा पदावर मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, ठीक आहे. पहिले राष्ट्रपती झाकीर हुसेन आणि पहिले PM पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर हे बघा बासरीशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक D, बासरीशी संबंधित आहेत हरिप्रसाद चौरसिया, ठीक आहे. या ठिकाणी शहनाईशी संबंधित कोण आहेत? तर बिस्मिल्ला खान, तबला झाकीर हुसेन, ठीक आहे. आणि सतार पंडित रविशंकर हे बऱ्याच वेळेला परीक्षेत रिपीट होत असतात, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे हरिप्रसाद चौरसिया बासरी वाद्याशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न आहे, त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? राजधानी आपल्याला पाठच असल्या पाहिजे, ठीक आहे. राजधानी, मुख्यमंत्री, राज्यपाल या तिन्ही गोष्टी पाठ करायच्या आहेत. त्रिपुरा ही या राज्याची राजधानी आहे बघा आगरताळा, ठीक आहे. पर्याय क्रमांक A, आगरताळा. आगरताळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे, ठीक आहे. मित्रांनो ही राजधानी झाली. आता CM कोण आहेत? माणिक साहा, ठीक आहे. मुख्यमंत्री माणिक साहा आहेत. राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी नल्लू, ठीक आहे. इंद्रसेन रेड्डी नल्लू हे त्रिपुराचे राज्यपाल आहेत, ठीक आहे. आता गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर सिक्कीम, ठीक आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक. त्यानंतर ऐजवाल ही मिझोरमची राजधानी आहे आणि इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे, ठीक आहे. त्यानंतर
पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालय बघा नेदरलँडमध्ये, ठीक आहे, हेग या शहरामध्ये, ठीक आहे, नेदरलँडमध्ये हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. सेम प्रश्न आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना विचारली, जिला इंटरपोल म्हटलं जातं, तर ती लिवॉनमध्ये आहे, ठीक आहे, फ्रान्समध्ये लिवॉन या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा वर्ल्ड बँकेचं मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे आणि नाटोचं मुख्यालय बेल्जियममध्ये आहे, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँडमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 6G इंटरनेट सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? 6G कोणता मित्रांनो? तर जपान, ठीक आहे. जपान हा जगातील पहिला देश बनलेला आहे 6G इंटरनेट सेवा सुरू करणारा. रिलेटेड प्रश्न आपल्या भारतावर विचारला जातो. तर बघा 5G भारतामध्ये कधी सुरू झालं? 1 ऑक्टोबर 2022मध्ये, ठीक आहे. 1 ऑक्टोबर 2022मध्ये भारतामध्ये 5G सुरू झालेला आहे. कोणत्या कंपनीने सुरू केलं? एअरटेलने, ठीक आहे. या ठिकाणी 6G जगात कोणी सुरू केले? सर्वात आधी जपान या देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा जो कार्यक्रम आहे तो मित्रांनो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक डी फुटबॉल हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 2023चा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीस जाहीर झाला आहे? मित्रांनो रिंगाण, ठीक आहे. पर्याय क्रमांक बी रिंगाण ही कोणाची कादंबरी आहे? सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृष्णात खोत हे लेखकाचं नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. रिंगाण, ठीक आहे. कादंबरी रिंगाण, लेखक कृष्णात खोत, हिला 2023चा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बंदी जीवन, ठीक आहे. याचे लेखक आहेत बघा सच्चिंद्रनाथ सन्याल. पर्याय क्रमांक ए सच्चिंद्रनाथ सन्याल हे बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक आहे, ठीक आहे. या ठिकाणी विदा सावरकर ऑप्शनला आहेत बघा. यांचं पुस्तक आहे काळे पाणी, माझी जन्मठेप आणि 1857चे स्वातंत्र्य समर. हे 3 पुस्तक यांचे बऱ्याच वेळेला रिपीट होत असतात, ठीक आहे. गोगा आगरकरांचं कोणतं आहे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. 101 दिवस डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, ठीक आहे. गोगा आगरकर. पुढील प्रश्न आहे बघा, आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली होती? आशिया कपची सुरुवात झालेली आहे बघा 1984. पर्याय क्रमांक डी 1984 मध्ये आशिया कप स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. सर्वाधिक आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेले आहेत? भारत, ठीक आहे. भारताने सर्वाधिक आशिया कप जिंकलेले आहेत 8 वेळा, ठीक आहे. मित्रांनो 2007ला कशाची सुरुवात झालेली आहे? T20 वर्ल्ड कप. प्रश्न विचारला T20 वर्ल्ड कपची सुरुवात केव्हा झाली? 2007ला झाली आणि पहिलाच T20 वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदावर असताना, महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये, ठीक आहे. 2008ला कशाची सुरुवात झालेली आहे? IPLची सुरुवात झालेली आहे 2008मध्ये, ठीक आहे. त्यानंतर 1975ला विश्वकप 50 ओव्हरचा जो काही विश्वकप आहे त्याची सुरुवात झालेली आहे 1975ला, ठीक आहे. तर मित्रांनो 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी तुमचे कवर झालेले आहेत. मित्रांनो काही चुका झालेल्या आहेत आज बोलण्यामध्ये. या ठिकाणी खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे मित्रांनो मला वेळ मिळत नाही, त्यामुळे जरा घाईमध्ये आज व्हिडिओ आपण कवर केलेला आहे. तरी पण मित्रांनो आपण चांगलं करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. तरी माझ्याकडून चुका झालेल्या आहेत, त्यासाठी मी तुमची माफी मागतो, ठीक आहे. तर व्हिडिओची रिव्हिजन मारून घेऊया आपण पटापट. आणि रिव्हिजन पाहताना मित्रांनो प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करा, नाही तर गेस करा आणि 16पैकी किती उत्तरे बरोबर द्यायला जमली मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रवरा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय क्रमांक सी छत्रपती संभाजीनगर योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित आहे? कोणता? पर्याय क्रमांक डी अल्बर्ट आइन्स्टाईन, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10% आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घटनादुरुस्ती क्रमांक 103.
पुढील प्रश्न आहे बघा, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, लोकसभा अध्यक्ष. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते रशिया या देशाचे चलन आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रुबल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन नव्हता मित्रांनो. तर बघा या ठिकाणी उत्तर आपण सांगितलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बासरी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, आगरतळा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय बघा नेदरलँड या देशामध्ये. पर्याय क्रमांक डी, नेदरलँड. पुढील प्रश्न आहे बघा, 6G इंटरनेट सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, जपान. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फुटबॉल. त्यानंतर प्रश्न आहे, 2023चा मराठीसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीस जाहीर झालेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिंगाण. पुढील प्रश्न आहे, बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बंदी जीवनचे लेखक आहेत बघा पर्याय क्रमांक ए, सच्चिंद्रनाथ सन्याल. पुढील प्रश्न आहे, आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1984. ठीक आहे मित्रांनो, 16 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आपण. 16 पैकी किती बरोबर आले कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ थोडा आपण अपलोड लेट केलेला आहे मित्रांनो. जे काही कामं आहेत माझी त्यामध्ये जास्त बिझी असल्यामुळे थोडा वेळ मला कमी पडतो. ठीक आहे. त्यासाठी क्षमा असावी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. ग्राउंड आणि अभ्यास जोरदार चालू ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.